श्री राम। मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते. पण सर्व काही परमात्माच करतोय असं मानलं म्हणजे काळजीचं कारणच उरत नाही. आपण देव आहे असं म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला ना तरी हा आपल्याला तारेल असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतोय, देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण फक्त तोंडाने म्हणतो एवढंच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला ना तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःख संपणार नाही. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचं कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे आणि तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काहीही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सगळं नामस्मरण केल्याने साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवताना सुद्धा तसंच करावं लागतं. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तरच ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचं पर्यावसन ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं. मला घर बांधायचंय असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचंय. हे जसं खरं आहे ना, त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असं नुसतं म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. श्री राम।